सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै 2024 बुधवार रोजी सर्वात मोठी आषाढी एकादशी आलेली आहे, देवशयनी एकादशी. या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे. घरात मंदिरात सुद्धा उपाय करायचे आहे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. श्री हरी विष्णूंची, आपल्या विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची आपल्यावर भरभरून कृपा झाली पाहिजे असे उपाय करायचे आहे. आणि खास उपाय म्हणजे आपल्या घरातल्या अंगणातल्या तुळशीजवळ आपल्याला फक्त हे 2 शब्द बोलायचे आहे. तुमची कठीणातील कठीण इच्छा लगेच 24 तासाच्या आत पूर्ण होईल असे हे 2 शब्द आहे. तर कोणते 2 शब्द आपल्याला आषाढी एकादशीला तुळशी मातेसमोर बोलायचे आहे जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल, कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपल्या सर्वांचं आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा जय जय रामकृष्ण हरी. तर प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात. आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात, यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात, त्यामुळे त्या एकादशीला देव उठणी प्रबोधनी एकादशी म्हणतात. या दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात, व्रत करतात, भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. तर या दिवशी म्हणजे प्रत्येक एकादशीला आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नसतं, हे शास्त्रात म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणून एकादशीला कधीच महिलांनो आपल्या तुळशी मातेला पाणी अर्पण करू नका या दिवशी. तर आपल्याला कच्चं दूध आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि दुधात थोडीशी चिमूटभर हळद मिसळून, हळद ही श्री विष्णू प्रिय आहे, माता लक्ष्मी प्रिय आहे आणि तुळशीचं रूप हे लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून या दिवशी चिमूटभर हळद कच्च्या दुधात, तापवलेलं दूध घेऊ नका, कच्च्या दुधात थोडीशी चिमूटभर हळद मिसळून ते दूध आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तुळशीत कधी पण शिवशंकरांची शिवपिंडी कधीच ठेवू नये. तुळशीजवळ कचरा ठेवू नये, चप्पल बूट ठेवू नये, कसलाही केर कचरा ठेवू नये. तुळशीच्या अवतीभोवती काही झाडं झुडपं आलेली असतील ती सुद्धा काढून टाकावी. तुळशीत फक्त तुळशीचंच रोप राहू द्यावं. त्याचबरोबर तुळशीत फक्त शालिग्राम देवांची स्थापना करायची असते. तुळशीजवळ कुठल्याही इतर देवांची स्थापना करू नका. काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे शिवपिंडी वगैरे तुळशीच्या कुंडीत ठेवलेली असते. अत्यंत चुकीचं आहे. आजच हे बदल करा. तुमच्या घरात जर असं असेल तर आजच बदल करा. त्याऐवजी त्या तुळशीच्या कुंडीत तुम्ही शालिग्राम देवांची स्थापना करू शकता. अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतं. तुळशीत कधी पण शिवपिंडी किंवा इतर देवी देवतांची स्थापना करू नये. त्याचबरोबर आता आषाढी एकादशीला आपल्याला तुळशी मातेला पाणी अर्पण नाही करायचं, तर तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. तुळशी मातेच्या वृंदावनाची छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे. तुळशीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करायचे आहे. दूध, थोडंसं हळद अर्पण करायचे आहे. दोन्ही वेळेला तुपाचा दिवा न चुकता आधी आपल्या देवघरातील देवांची पूजा करा. तुमच्याकडे विठू माऊली, रुक्मिणी माऊलीची मूर्ती असेल, केशर असेल घरात, थोडंसं दुधात केशर टाका आणि त्या केशर मिश्रित दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक घालायचा आहे. आपल्या हातात जेवढी तुळस असेल तुमच्याकडं 1, 21, 11, 51, 108, 1001 उजव्या हातात तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि विठू माऊलीचा आपल्याला जेवढ्या वेळा मंत्र जमेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप, नाहीतर ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा जप करत आपल्या
श्रीहरी विष्णूंना, विठू माऊलीला आपल्याला ती तुळस अर्पण करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी पिवळं चंदन आपल्याला विठू माऊलीला लावायचं आहे. छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे. तिळीवर किंवा तांदळाच्या राशीवर किंवा आपल्या तुळशीच्या राशीवर तुळशीची पानं अंथरून घ्या. रास तयार करा तुळशीची आणि त्यावर आपल्या देवांची म्हणजे विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची किंवा बाळकृष्णाची, श्रीहरी विष्णूंची, तुमच्याकडे ज्या देवांची मूर्ती असेल यापैकी त्या देवांची मूर्तीच आपल्याला या दिवशी तुळशीवर ठेवायची आहे किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे. चुकून सुद्धा गणपती बाप्पाला तुळस अर्पण करू नका. आपल्या गणपती बाप्पाला 21 दुर्वाच अर्पण करायचे आहे. तुळस तुम्ही बाकी देवी देवतांना, अगदी लक्ष्मी मातेला तुम्ही अर्पण केली तरीही चालेल. स्वामींना अर्पण करा, लक्ष्मी मातेला, विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करा, श्रीहरी विष्णूंना, राम कृष्ण तुमच्याकडं ज्या मूर्ती असतील आठवणीने तुळस अर्पण करा. तुमच्याकडं जेवढी तुळस असेल 1000 विष्णूंचे सहस्त्र नामावली बोलत किंवा यूट्यूबवर लावून द्या आणि ते कानावर पडू द्या आणि मग तुळस अर्पण केली तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक वेळा तरी मराठीतून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुमच्याकडं संस्कृतमधलं असेल आणि तुम्हाला ते येत असेल तरीही चालेल किंवा मराठीतून पोथी बाजारात तुम्हाला पूजा साहित्य भांडाराच्या दुकानातून मिळून जाईल. एक पोथी घेऊन या आठवणीने आणि आषाढी एकादशीला आपल्या देवघरात छान असा तुपाचा दिवा लावून, एक तुपाचा किंवा तेलाचा अखंड दिवा आषाढी एकादशीला महिलांनो आपल्या घरात चालूच ठेवा, तेवत ठेवा. सकाळी तिथी सुरू होऊन ते दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडेपर्यंत तरी आपला अखंड दिवा विझू देऊ नका, एवढी तरी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी विठू माऊलीला तुळस अर्पण करा. अगदी लहान लेकरं असतील त्यांच्याकडून सुद्धा, आपल्या लेकरांकडून सुद्धा तुळस अर्पण करून घ्यायचं आहे. आता लग्न, कार्य, संतान, नोकरी, कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा आहे आणि 7 बदाम घ्यायचे आहे तुम्हाला. हा उपाय आपल्याला मंदिरात जाऊन करायचा आहे. एक नारळ, 7 बदाम, थोडीशी तुळस घेऊन जा मंदिरात. त्याचबरोबर तिथं गेल्यावर दोन्ही हातात नारळ, बदाम घ्यायचे आहे, त्यावर थोडी तुळस ठेवायची आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती विठू माऊलीच्या चरणी बोलायची आहे आणि नारळ आणि बदाम विठू माऊलीला अर्पण करायचं आहे चरणाशी. आणि घरी येताना देवांजवळील पायाजवळील एक तुळशीपत्र तरी घरी घेऊन या. दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना ते तुळशीपत्र आधी खा, ग्लासभर पाणी प्या आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता संतान प्राप्ती होत नसेल तर महिलांनो, पुरुषांनो कोणीही उपाय केला तरीही चालेल. काय करायचं आहे, एक नारळ, थोडेसे 7 बदाम मी सांगितले ते घेऊन जा, त्यावर तुळशीपत्र ठेवा, देवांना विठू माऊलीला अर्पण करा. आधी हळदी कुंकू फुलं अर्पण करा. केळी नेलेली असेल तुम्ही केळी अर्पण करा, नैवेद्य दाखवा आणि एक नारळ आणि 7 बदाम इच्छा बोलून देवांच्या चरणी, विठू माऊलीच्या चरणी, तुमच्या घराजवळ श्रीहरी विष्णूंचं, रामाचं मंदिर असेल तिथं सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात केला तरीही चालेल. नसेल ते मंदिर रामाचं असेल, तुमच्याकडं श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल तिथं पण हा उपाय तुम्ही करू शकता. श्रीरामांच्या, विष्णूंच्या, विठू माऊलीच्या चरणी हे नारळ आणि 7 बदाम अर्पण करायचे आहे आणि एक तुळशीपत्र विठू माऊलीच्या चरणाजवळील घ्यायचं आणि एक तुळशीपत्र रुक्मिणी मातेच्या चरणाजवळील घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र घरी नेऊन आपल्या देवघरात नीट ठेवून द्या एखाद्या वाटीत. दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडताना रुक्मिणी मातेच्या चरणाजवळील तुळशीपत्र महिलांनी खायचं. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे. असा पण केला तुम्ही तरीही चालेल आणि विठू माऊलीच्या चरणाजवळील ते पुरुषांनी खायचं आहे तुळशीपत्र. अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. लवकरात लवकर एका वर्षाच्या आत तुमचं घर गोकुळ नक्कीच होईल. आपली इच्छा बोलून घ्या आणि नारळ आणि 7 बदाम अर्पण करायचे आहे. तेथील तुळशीपत्र प्रसाद स्वरूप घरी जरूर आणा, आठवणीने आणा. त्याचबरोबर आता आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे. तुळशीजवळ आपल्याला 11
21, 108 जेवढ्या वेळा तुम्हाला हा मंत्र जपता येईल तेवढे हे 2 शब्द बोलायचे आहे. तर तुळशीजवळ या दिवशी महिलांनो लवकर उठा, तुळशी मातेची पंचोपचार पूजा करायची आहे. तुळशीला थोडी चिमूटभर हळद, दूध अर्पण करा. या दिवशी पाणी अर्पण करू नका. तुळशीची छान पूजा करायची आहे. छोटीशी रांगोळी काढा तुळशी वृंदावनाजवळ. हळदी, कुंकू, फुलं वाहून नीट पूजा करा. धूप, दीप, अगरबत्ती. त्याचबरोबर ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा हा मंत्र आपल्याला, हा बीज मंत्र आहे आणि हा देवी भागवतमधील तुळशी मंत्र आहे. हा मंत्र आषाढी एकादशीला 5, 7, 11, 21, 108 अशा पद्धतीने मंत्र बोलायचा आहे. हे 2 शब्द आपल्याला तुळशीच्या जवळ बोलायचे आहे. जास्त वेळा या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम. तुम्हाला जेवढ्या वेळा हा मंत्र जपता येईल तेवढा जपायचा आहे. अतिशय सोपा लहान मंत्र आहे. हा मंत्र घरात तुळशीजवळ बोलल्याने घरात कधीही गरिबी येत नाही. आर्थिक उन्नती होण्यास मदत होते. लग्न, नोकरी, संतान, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. तुमचं घरदार होत नसेल, तुमचे मुलं बाळं नीट म्हणजे प्रगती करत नसतील तरी पण तुळशी मातेजवळ हा मंत्र बोला आणि चमत्कार बघा. 24 तासाच्या आत तुमच्या घरात चमत्कार व्हायला लागेल. त्याचबरोबर तुळशी वृंदावनात रोज, आता एकादशीला नाही पण इतर दिवशी तुळशी वृंदावनात एक लहानशी वाटी ठेवावी व जेव्हा आपण तुळशीला पाणी अर्पण करत असतो तेव्हा तुळशीवरील पाणी थोडं तरी त्या वाटीत पडतंच. ते पाणी स्वतःच्या अंगावर आणि घरात शिंपडायचं आहे. यामुळे नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही. इतर दिवशी एकादशी सोडून तुम्ही हा उपाय करा.